किती रक्त आलंय, वेडी आहेस का तू? मग मी इतक्या पाकळ्या तोडल्या, इतके फुलं तोडले, पण एव्हरी टाइम रिझल्ट कमी टॉप करणार असं येतंय. तू वेडीच आहेस. अशा पाकळ्यांनी ठरलं असतं ना कोण टॉप करणार आणि कोण नाही, तर कोणीच अभ्यास केला नसता, कळलं? वेडी तू नाही, वेडी मी आहे. तुझ्यासारखं पात्र माझ्या पोटी जन्माला आलंय. अरे You just go away. अनिका, गप्प अनिका, बसा. ऐक एक मिनिट. अनिका, तुला आठवतंय का या फॉर्मच्या पुढचं जे पान होतं ना ते कुठे? हे काय? हा कमळीचा फॉर्म आहे, मला का देतीयेस? अगं ए मूर्ख मुली, हा फॉर्म आहे ना, त्याच्या पुढचं पान कुठे ते विचारते मी तुला, कळलं का? राणी याची आधीच सांगून ठेवते, मला सतत मूर्ख बोलायचं नाही. आणि तू क्रेझी झालीयस का? हा कमळीचा फॉर्म आहे, मला कसं याच्याबद्दल माहित असेल? त्या हॉस्टेलच्या रेक्टरला विचार. अगं तुला आठवतंय का हा फॉर्म? कमळीची माहिती शोधायला तू गेली होतीस, आठवतंय का? आणि ती माहिती शोधून आणताना तू तो फॉर्म फाडून आणला होतास, आठवतंय? आठवलं ना आता? म्हणून तुला विचारते की याच्या पुढचं पान कुठे? हो आठवलं, मीच फाडलं होतं, पण ते आधीची गोष्ट आहे, आता मला नाही आठवत. खरंच काय बोलू मी तुला? मूर्ख पण नाही ना बोलू शकत, आवडत नाही तुला. ते पुढचं पान इतकं महत्वाचं होतं ना, आता मी कसा शोधू तिचा पत्ता? त्या कमळीचा पत्ता होता त्याच्यावर, तो शोधायचा आहे मला. राणीची तू खरंच ना चेकअप करून घे. क्रेझी झाली आहेस का? तिच्या कमळीबद्दल तुला ऑब्सेशन आलंय, तिच्यावर पीएचडी करायची आहे. हो अगदी बरोबर बोललीस, पीएचडीच करणार आहे. त्या कमळीची सगळी माहिती अशी खोदून खोदून काढणार आहे. हिला काय झालं? नेहमीच काहीतरी होतं. मग त्याला काय होतंय? त्या दिवशी एवढ्या उन्हात मी एकटीच चहा पित होतो. त्यासाठी तुला एक वेगळा अवॉर्डच दिला पाहिजे निंगी. आऊ मिळालाय की त्या दिवशी पैस हीच जिंकली. खरं काय बी म्हणा, त्या दिवशी त्या सामूहिक विवाह सोहळ्यात की नाही, तुम्ही दोघं नवरा बायको म्हणून लईच भारी वाटत होता. आजी, हे आमच्या गावाकडून आणलंय रामबाण तेल. आजोबा, तुम्ही हे लावलं की नाही, तुळजाईच्या देवळात स्वतः चालत जाल बघा, ते बी एकदम फास्टात. कमळी घेऊन आली होती ना हे तेल, ती तुम्हाला याने मालिश करून द्यायची, तेव्हा बरं काही जाणवत होता ना तुम्हाला? किती काळजी होती तिला तुमची. माझी आता ती तर गेली, आता कोण आणून देणार हे तेल? मॅडम, हे तेल कोणीतरी बाहेर देऊन गेलं. काय? एक सांगू का, तुम्ही ना अधिक मासाचं व्रत करा, चांगलं असतं ते. त्यामुळे ना संसाराचं रक्षण होतं, नवऱ्याचं आयुष्य वाढतं, तुटलेली नाती परत जुळतात. म्हणजे मुलांच्या सुखासाठी आणि हरवलेला माणूस पुन्हा मिळावं, अशा अनेक कारणांसाठी अधिक मासाचं व्रत करतात. आणि काय माहीत, कदाचित आपले मोठे साहेब बरेही होतील. बरोबर आहे तुमचं पार्वतीताई, मी करणारच आहे अधिक मासाचं व्रत. हे घे, फुलं लावून घेते. आले ना नीट सगळं? हो हो, काय पाहिजे अजून? नाही नाही काहीच नाही, ती फुलं लावून घे. अरे पण चाललंय काय हे? अरे ही साधी सुधी पूजा नाहीये. मग अरे ही किती खडतर पूजा आहे ना, कळेलच. थांब. त्या 108 वेळा मंत्र जाप करणार आहे आणि त्या स्वतः डोक्यावर कळशीने पाणी भरून पिंडीवर वाहणार आहे. शिवाय निर्जळी व्रत सुद्धा करणार आहे.
बाप रे, एवढा खडतर व्रत आहे हा? हो एक घे ग. हो. महादेवा, आजपासून मी या व्रताची सुरुवात करते आहे. 2 दिवस अन्न पाणी वर्ज करून हे व्रत मी करणार आहे. माझ्या घरासाठी, संसारासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या तुटलेल्या नात्यांसाठी. ही माझी पूजा, ही सेवा गोड मानून घे. आई, तू एवढं कठीण व्रत करायचं ठरवलंस खरं, पण अन्न नाही, पाणी नाही, त्यात तुझी तब्येत ही. जे तुटलंय ते जोडायचं असेल ना तर त्रास सहन करायलाच हवा. बरं, निदान कळशीनं पाणी तरी आणायला मी पार्वतीला आणि बाकीच्यांना सांगतो. राजन, हे व्रत माझं आहे ना, मग ते मलाच पूर्ण करू दे. आई, घरातल्या इतरांनी हातभार लावला तर त्यात काय झालं? बरं, बाकीच्यांचं जाऊ दे, मी स्वतः कळशीनं पाणी आणतो, मग हवं तर तू देवावर वाह. हा आई, मला काळजी वाटते तुझी. नको रे काळजी करूस. मनात श्रद्धा असेल ना तर तब्येत साथ देते माणसाला. काय तर नवे नवे खेळ करते. काय ग म्हातारी, जरा काही गप्प बसवतच नाही का तुला? आता हे असलं काहीतरी व्रत पूर्ण करून देव काहीला आशीर्वाद देणार आहे का? मूर्खासारखं काहीतरी आपलं करत बसायचं. चला, आपण आपला लांबून नमस्कार करावा.